चाड आहे. जातीचा मी काही उल्लेख करतो, वाईट मानून घेऊ नका, घेऊ का नको नाव. तिथं मारी चाड आहे. काय मारी चाड आहे. ते ओळख बरोबर दिली नाही अशी नाही, पण कसं माहिती का, रस्ताच अर्धा असल्यामुळे त्यांना अर्धच येईल. देवीचा तो एक रक्षक आहे. 18 मुखी चाडा. किती? 18 मुखी चाडा. ती जमीन त्यांची असेल पहिली. तिथला गाव उठला होता का पहिला? पहिला घरा होती का त्यांची? माहिती आहे कोणाला? तर तिथे लिहा काय आहे, चाड आहे. त्या आंब्याच्या झाडाखाली काय भेटला होता तिथं खोदताना? काही कोणी जमिनीवर तिथं घरबीर आणलाय का? हा, करा कोणी कोणी मानलं तिथं? ही सरळ जागा आहे ना, ही सरळ जागा. त्या सरळ जागेमध्ये ही घरा कोणाची आहे मी सांगतो. ही घरा कोणाच्या समोर? ही सरळ सरळ. ही घरा कोणाची होती? लाईट दिसते ती. हा हा, मग ती आधी दाखवते मला. हा, मग हीच आधी मध्ये दाखवतोय. हा बोला. हा हा, मग मी माईक मध्ये त्यासाठी, ऐका ना, माईक मध्ये त्यासाठी दाखवतो. त्यांनी जी ओळख दिली ते पीर चाडा म्हणजे तो गुप्तरूपी चाडा आहे. गुप्तरूपी म्हणजे जमिनीच्या आतमधला एक आहे. तर त्या जागेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला काय आढळत आहे का? काय जाणवत आहे का? पैंजणांचा आवाज, घुंगरांचा आवाज किंवा भास काय होतो का? हा, यायचं ना. मग हेच मी सांगतो तुम्हाला. लिहा. मला माझ्या मनाचं काय नाही. आपल्याला काय करायचं नाहीये. आपल्याला काय करायचे? आई बसले, आईचं जेवढं जेवढं आहे ते कुठे कुठे आहे ते पहिले पिढीन पिढी असतील, ते गुप्त रूपाने असतील. अशी घुंगराची काठी किंवा यायचा आवाज होता. हा, त्यावेळी यायचा. कोणाला उचलून आपल्याला का त्याने कधी, किंवा कधी कधी ते झाडं आहेत ना ऑटोमॅटिक अशी हवा नाही पण हलायची का? कोणाला जाणवलं का? अजून कोणाला जाणवलं का तिथल्या कोणाला? हा, मला सांगा. त्या जागेमध्ये अपंग सारखा व्यक्ती कोण होता? हा, बोला बोला, सांगा सांगा. पाय मोडला होता, अपंग सारखा, बरोबर. हा, मग आता सांगा कोण आहेत? हा, कोण आहेत मग तुम्ही? कोण आहेत? कोण आहे? राजा आहे ना तू? राजा आहे ना? तर कोणत्या रूपाचा आहे तू राजा? कोणत्या रूपाचा राजा आहे तू? सांग आता. आनंद रूपी त्याने नाही बोलवायचं. इकडे तुम्ही, इकडे तुम्ही. मला सांगा काय पाहिजे? ऐका ऐका, कोणाला सोडायचं नाही. आपल्याला त्याला शांत रूपी करायचे. कोणाला त्रास नकोय. चढालीला तिथं हा, आपल्याला त्याला काय करायचे? जसं गावडीचा मानपण केला त्याला एक साधा मान द्यायचा आपल्याला. कोणता? दही भाताचा साधा. आपल्या ती जागा कोणाला जेव्हा राहतो त्याला आडी अडचण नकोय. मग तुम्ही चौकशी करून बघा तिथे त्या जागेमध्ये पहिला काय होता? भेंडीचा झाड होता का पहिला? हा, मग ती चौकशी करा. आता सध्या आपण काय पुढे आल्यामुळे मी त्याला शांत करू शकतो. मी एकच सांगतो, अपंग म्हणजे पाय मोडला होता म्हणजे अपंग होता. एक घुंगरांचा आवाज, 2 तिसरं झाड आलं म्हणजे हलवायची. मी थोडा क्लू देऊ शकतो. मग आपल्याला काय करायचं? नाही काय करता येतं? फुलाची बागली देता येईल का? गावदेवीचा गोंधळ घातला म्हणून तेव्हा पण तिथाच आहे म्हणून ते लिहा. 18 मुखी लिहा. किती? हा, चढा. आता त्याला दही भात लिहा फक्त. हा, आता आपण देवीचा जेव्हा मानपान करू ना, देवी नवीन मूर्ती बसू ना, त्यावेळी या गोष्टी द्यायच्यात आपल्याला. कधी? देवी जेव्हा शांत होईल त्या रूपाने मध्ये त्याला पण शांत करायचे आपल्याला. या ना, या ना, दे, या ना. नाही मला नको. हा, इथे देवा, दे इकडे. असू दे, खाऊ दे. देव देव सगळं सारखंच. मग आपण काय करू माहितीये का? जेव्हा मूर्ती बसू, कवच होते ना, तेव्हा त्यांना शांत बसू. तेव्हा आम्ही फुलाची बागली देतो. जी 7-8 घरं आहेत त्यांना ती आडी अडचण नकोय. हा, बोला बोला. नाही, आता सध्या एकदाच देऊ. सध्या एकदाच देऊ. जेव्हा तुम्ही सहानिशा करा, जी बाबा कसं बोलले की दादा कामे येत, तर त्याची चौकशी करा. तिथं काय पहिले होतं? खाला होता का साबरा होती? खाला होती का साबरा होती? लिह तिथं. मी सांगतो पहिली साबरा होती का तिथं? हा, आणि ऐका ना, लिंबाचा झाड कुठं होता दादा?
लिंबाचा झाड कुठं होतं तिथं लिहा तेवढा मी क्लू देतोय स्वतःचं काम आता कोणचं आहे तुमचं आहे मी पोहोचलो हा अहो सांगतो ना तिथं ती सावली नसेल तो राहील का त्याला बोलतात फिरिस्ता काय फिरिस्ता रुपी लिंबराच्या झाडाकडे ती बसायची तिथं पण एक जुना साप निघायचा हा मला काय बोलायचे मी जी क्लू देतो तुम्ही नंतर एकत्र या बसा चौकशी करा योग्य वाटलं तर मी कुठं जाणार आहे मी इथंच आहे कुठं आहे आपल्या शापूर तालुक्यात आहे मग त्याचा पुढचा मी तुम्हाला उलगडा करून देईल आता मी पोहोचण्याचं काम करतो लिहिलं काय लिहिलं 18 मुखी चेडा बोला नाही हा बरोबर म्हणून मी बोला ना थोडं वेळ घ्या 30 तारखेपर्यंत आपण देवीचा कार्य करायचे का नाही त्यामध्ये तुम्ही बसा पहिले गावाले किंवा आपल्या म्हातारीचं काय करायचे का लिंबाचं झाड साबरं तिथं अशा अशा गोष्टी घडल्यात का ही जागा मी सांगतो तिथं फक्त चौकशी करा पहिले आपल्या म्हातारा कंडीच्या झाली खाली काय करायचं का कंडीची जाल होती का तिथं कंडीची जाल होती का हा मध्ये बसा चौकशी करा नाही तरी उपाय दिलाय मी तरी बाग तुम्हाला युक्त खर्च दिलाय तुम्हाला जेव्हा आपण प्रार्थना करू पुणे फुलाची बघा देऊ कारण ह्या गोष्टी उभ्या राहतात त्याला आपण शांत करणार जर त्याची जर पूर्णपणे माहिती झाली तर योग्य मग त्याला मानपान दिला तर अजून तो आपल्या लक्षणाला उभा राहील मग मला सांगा तिथून 3 फाटे फुटलं घर असतं बघा हा 3 फाटे फुटल्यात का तिथं मग चव्हाटा म्हणजे काय चव्हाटा म्हणजे काय 3 रस्ते फिरवणार तो कधी ह्या रस्त्यात कधी त्या रस्त्यात तो चव्हाटा बांधतो म्हणजे काय चव्हाटा म्हणजे 4 दिशा एकत्र मिळतात तो चव्हाटा असतो आणि तो चव्हाटा सगळ्या गोष्टी बाहेर काढतो म्हणून त्याला चव्हाटा होतो लिहा बरोबर तुम्ही शोधा मी 30 तारखेपर्यंत सगळं अजून सांगेल बरोबर अजून आता पहिल्यापासून पाडव वाचा नाही आता गावदेवीचं घेऊ बघा या झाडाने यांचं काढा पहिले या एक झाडे सांगा काय बोला माझ्या डोळ्यावर काय आहे पडता म्हणजे काय आपली त्या गावदेवीला खंडन झाले का तुटले का म्हणजे तिच्यावर तो पडदा आलाय पडदा तुटलेला तर खंडनाचं आलंय बरोबर आहे तिने तिच्या पद्धतीने खंडन रूपी तुझी जी मूर्ती आहे तिच्या जागी आम्ही नवीन त्याच प्राणप्रतिष्ठेने करू शकतो का हा वचन पाहिजे आम्हाला नसेल तर आम्ही आहे त्या रूपाने पण बसवायला तयार आहे बोला बोला काय करायचं मग मग ती खंडरूपी चाललं का तिचा अर्धा शीश तुटलाय ना हा बोला काय करायचं बोला द्या ना सांगा सांगा इकडे आधी इकडे 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 मला एक सांगा जे तुम्ही सांगता तीच ठेवायला तयार आहे पण तशा मूर्त्या तसे रूप तिथं किती होते ते पहिले सांगा सांगाल का खंडनाचं तुम्हाला चालत असेल तर आम्हाला सांगा आणि किती होते ते पण सांगा बोला आता नवीन पेज घ्या स्टेप बाय स्टेप आता एक आपण उलगडा करीत जाऊ जुना उलगडा तोच नवीन काळ आम्ही बसू शकत तर माऊलीला खंडन झाले चालेल का हा तिला तिच्या रूपातच बसवायचे आपल्याला नवीन काय बसवायचं नाहीये तिचं प्राण टाकूनच बसवायचे त्याचं कारण सांगा आम्हाला कारण हा कारण सांगा या पिरांचं खाली माझी राहणार माझ्या पाठीशी माझा पीर बाबा माझ्या पाठीशी माझा पीर बाबा माझ्या पाठीशी माझा पीर बाबा माझ्या पाठीशी पीर बाबा किती रक्षक झालं गावदेव वेतालदेव दुसरा कोण होता घोड्यावाला 3 चौथा कोण आहे हो महाराज चौथा पीर आहे आपल्या तिचा जोडीदार तो आदिव बसलाय ना आणि 5वा कोण आहे
पाचवा कोण आहे? वाघोबाली आहे. नवीन पेज घ्या ना, अख्खी वही करू आपण. हा, आता परत पासून तुम्ही वाचा. ज्या वाऱ्याही उत्तर दिली त्यांची उत्तरं मी सांगतो. सांगा त्या दिशेचं त्या एरियाचं मी ओळख देतो. आता चला बोला. पहिल्या कोणी सांगितलं होतं? या 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 आता मी उत्तर देणार. आता माझी परीक्षा. हा, पुढं आंब्याखाली वेताने. आंब्याखाली ताई सांगितलं आंब्याखाली आहे. मी तिथे का बोलतोय? चव्हाटा बोलतोय. टिक मार करा. उत्तर दिलं मी. माझा पेपर पास झाला पहिला. मी बोलतो म्हणून नाही, मी त्याची बाजूची ओळख पण दिली. हा, कोणी उत्तर दिलं आंब्याखाली? नाही नाही नाही, देवी नाही. कोणत्या? कालिका. हा, कालिका माता असून कडक लक्ष्मी असून तिला ती रूप सापडलं नाही, मी रूप दिलं. बोला. हा, कालूबाई का बोलली? बरोबर. डावी बाजू म्हणजे कोणती? देवीची ही बाजू. गोंजीरबाटी मंजीरबाटी म्हणजे मुंजोबा. मुंजोबा आहे का तिकडं? दिला मी उत्तर. टिक मार करा. लिहा तिथं. बरोबर आहे. गोंजीरबा मंजीरबा म्हणजे मुंजोबा. तिथे स्थान, तिथं मुंजोबाचं स्थान आहे. पुढे कालूबाईला. म्हणजे झाडाने तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बरोबर केला. ठीक आहे. देव अपूर्ण असल्यामुळे त्यांचं काय जेवढं होऊ शक्य होईल. या बाजूला मुंजाचं स्थान आहे का? म्हणजे डाव्या बाजूला लिहा. नवीन पेजवर लिहा जे जे सांगतो. हा बोला. हा हा, गावदेवी नाही. ते कोणत्या शक्तीने सांगितलं? नाही, गावदेव कशी काय डाव्या बाजूला बसलेली नाही? दुसरं आहे काहीतरी. नाही राहू दे. त्याला उभा ठेवायचे ना, त्याला द्यायचे मार. तो उभाच पाहिजे आपल्याला. द्या उभा राहणार ना रक्षकाला. मग तो काय बरोबर आपल्या काय त्याला द्यायचे मान. आरती करायची त्यांना. आरतीचा मान देऊन त्याला टावेल टोपी आणून ठेवा. आहे का टावेल टोपी? म्हणून त्याला तो उभा आहे म्हणून मला रस्ता मोठलं भेटलं. हा, जगोबा. बरोबर आहे. तो रक्षक आहे ना तिचा, पण तो मागे ठेवला होता. पुढे पाहिजे तो. म्हणजे उत्तर पण तिने बरोबर दिलं. रूप आलं घेते. वाघोबा आहे का जगोबा आहे का काय ते मी तुम्हाला सांगेल. लिहून ठेवा. किती आलं? हा बोला पुढं. हा, उत्तर काय दिलं? कुठं दिलं? कुठं वाचलाय? डावी म्हणजे ही. मग पहिले वाघोबाची मूर्ती होती का तिथं? होती. मग बरोबर आहे. टिक मार करा. लिहा वाघोबा. हा, देवीच्या सोबतीला पायथ्याशी बसलेला खंडोबा म्हणजे ठीक आहे. तो काय स्पष्ट लिहिलंय का काय? खंडोबा बसला म्हणजे जोडीदार बसलाय तुझा. ठीक आहे. तो रूप पण येऊन गेला आपला. लिहा अजून. हा, इथे आहे ना आपण माईक मध्ये. एक माईक द्या ना. माझा जाऊ दे. इथे माईक. बोला. आपण क्लिअर करायचं सगळं. गोंधळच क्लिअर करायचं. काय? बोला. लक्ष्मी माता. थांबा, माईक चालू द्या. थांबा सांगतो. हो, माईक आवाज इकडे सारखा थोडा. जेवलत का? बटन चालू करा. हा, बटन चालू करा. हा, लक्ष्मी माता का बोलली? हा, लक्ष्मी माता बारूपात म्हणजे गावदेवी ही पण लक्ष्मीच असते. बरोबर आहे. मग जी नवीन मूर्ती बनवली हो महाराज, त्या नवीन मूर्तीच्या पायाजवळ डाव्या बाजूला लहान बटू बालक होतं का? छोटे बाल होतं का पहिले त्या मूर्तीच्या बाजूला? होतं ना? मग बरोबर तिला उत्तर लिहा. ते पण बटू भैरव होतं ना? लिहा. बोला. गावदेव. हा, डाव्या बाजूला बसलेला. गावदेव डाव्या बाजूला बसलेला. उजव्या बाजूला देवीच्या हा अंगी म्हणजे अग्नी येते ना. हा बरोबर. तो बरोबर सांगितला. डाव्या बाजूला काय बसवलाय? डाव्या बाजूला बसलेला. हा, मग सांगतो मी. हे पिंपलाचं झाड होतं. या पिंपलाच्या खाली कधी कोंबडं बिंबडं काय मलिदा द्यायची का पहिले या कोपऱ्यावर? डाव्या बाजूला म्हणजे हीच बाजू ना. तर पहिले तुमचं म्हातारं इथं काय करायचं का? काय करायचं? कापाकापी. गावदेवानी ते सांगलं तलवार रुपये ते द्यायचं का? बरोबर आहे. लिहा तिथं. अजून पहिले नागनागिन तिथं होती का? फिरायची का? सांगा ना, उत्तर द्या ना. नाही, तो उत्तर सांगला नाहीये. चला, ती आहे तिकडे. बोला अजून. आता किती दिवस सापडलं मला सांगा. मी सांगू?
वाघोबा, बटू भैरव, गावदेव, वेताल, खंडोबा, चव्हाटा, अजून मुंजोबा, पीर बाबा, अजून किती आले? 8 झाले का? हा म्हणजे देवीचं किती अष्टभैरव बसलं का नाही बसलं? बसलत ना. म्हणजे कोणत्याही झाडांचे उत्तर दिलं थोडक्यापैकी पण पोचलं का नाही आपण, मग तसल्या झाडांचा मान पण करायचं का नाही करायचं? आपण करायचं ना. मग जेवढी झाडं केले त्यांना पहिले बोलवायचं. या जेवढी झाडं केले ते द्या. पुणे फुलाची बाबतीत थोडाफार तर आपला क्लू दिलाय. या बोधे महाराज जे जे केलं त्यांना बोलवा इकडं. कोण कोण वारे केले तेवढे या. सगळे या. अजून कोण होत? बसा. आई होत्या, ताई होत्या त्या. अजून दुसरं कोण होते? आई ते गोऱ्याच्या आई होत्या. 5 जणी बाया ना, 5 जणी. नारळ दे ना त्या पण आल्या. 5 जणी आहे ना, 5 जणी आपल्या कोणतरी गावातल्या दुसऱ्या. म्हणजे 5 जणी एक नारळ या. नाही भेटलं तर काल सांगू द्या. 5 जण या. 5 जण गावजवळ टावेल आणि टोपी द्या. पहिले 5 जण आहे. हा कोणती द्या ना आपली? टावेल आहे का? टावेल. हा आपण टोपी दे ना. जेव्हा बसू ना त्यावेळी देऊ. द्या टावेल. चालेल. 5 जण आहे ना? 5 जण उभं राहतो. चला स्थान ऐका. त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली. गावदेवाचा कुठे गेले पेनवाले? गावदेवांनी त्रिशूळ मागला होता ना. तो त्रिशूळ तिथं छोटा का नाही असो, म्हणजे तो बनवून तरी पाहिजे ना. त्रिशूळ मागला होता. कसंही चालेल, फक्त त्रिशूळ रुपी पाहिजे. तो भांडायला बंद त्यांना चला स्थान. आरती करा. 5 जणी आहे ना. काय टाकायचं ना त्याने टाकायचं. पातळी जाऊ नका ना. यांची आरती करा ना. सगळ्यांची आरती करा ना. प्रत्येक एक नारळ आणि तांदूळ द्या. तिथं उभं असंच राहिलो रे. बोललो इकडे गर्दी पण होती ना.
पूर्ण मोकळं व्हायचं. चला पूर्ण मोकळं. चला देवा शांत रूपात. शांत रूपात देवा. पहिला झाडाचा सांभाळ. झाडाचा सांभाळ नाही केला आता कसं कराल मग? शिवायचा सांभाळ करायची. आपण काय करणार दादा आरती तुमच्या तिकडे असते तिकडे बरोबर आपण देवीला त्या ब्रह्म मूर्तावर तिला चांगल्या मूर्तावर तिला हो महाराज बरोबर जोडीला हो मार्तंड मल्हारीचे बोल गौरवी माते की जय. बोल चरी बरी माते की जय. जाऊ जोग्या परत जाऊ जोग्या. अरे जाऊ जोग्या
मकाबाईच्या नावानं